या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेतून आलेल्या मोठ्या बातमीनंतर चांदी तब्बल 15,000 रुपये स्वस्त झाली आहे, तर सोनेही 5,000 रुपये स्वस्त झाले आहे. नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या किंमती किती घसरल्या आहेत आणि येणाऱ्या दिवसात त्या आणखी स्वस्त होतील की महाग, याची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, तसेच सोने-चांदीचे दर आणखी किती खाली जाऊ शकतात, हे देखील जाणून घेणार आहोत. सोने खरेदीसाठी योग्य वेळ कोणती आहे आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी कधी मिळू शकते, याबाबतही सविस्तर माहिती मिळेल. मित्रांनो, तुमच्या मते सोन्याची योग्य किंमत किती असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या विश्वासार्ह यूट्यूब चॅनल गोल्ड रेट मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून रोजचे सोने-चांदीचे ताजे दर तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला आता पाहूया आजचे चांदीचे ताजे दर. 1 ग्रॅम चांदी 249 रुपये. 8 ग्रॅम चांदी 1,992 रुपये. 10 ग्रॅम चांदी 2,490 रुपये. 100 ग्रॅम चांदी 24,900 रुपये. 1 किलो चांदी 2,49,000 रुपये. आज चांदीच्या किंमतीत प्रति किलो 15,000 रुपयेची मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेत आलेल्या मजबूत आर्थिक आकडेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. चांदी जवळपास 8% घसरली, तर सोने 3% पेक्षा जास्त स्वस्त झाले. आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होतील की महाग? मित्रांनो, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. बाजारात सातत्याने चढउतार होत आहेत आणि योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजची सर्वात मोठी बातमी अमेरिकेतून आली आहे. अमेरिकेचा नॉन-फार्म पेरोल डेटा जाहीर झाला असून तो 1,72,000 इतका आला आहे, तर बाजाराचा अंदाज सुमारे 85,000 होता. म्हणजेच रोजगार क्षेत्रात अमेरिकेची स्थिती अपेक्षेपेक्षा खूप मजबूत दिसत आहे. याशिवाय अमेरिकेचा बेरोजगारी दर 4.3% वर स्थिर राहिला आहे आणि एव्हरेज आवरली अर्निंग्ज देखील 0.3 वर कायम आहेत. याचा अर्थ वेतनवाढीत स्थिरता आहे. एकूणच हे आकडे अमेरिकन डॉलरला बळ देणारे मानले जात आहेत. बाजारातील एक जुनी म्हण आहे, मजबूत डॉलर म्हणजे सोन्यावर दबाव. त्यामुळे हा डेटा जाहीर होताच डॉलर मजबूत झाला आणि सोने-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण वेगाने वाढली. तज्ज्ञांच्या मते हा डेटा सध्या सोने आणि चांदीसाठी नकारात्मक ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सुमारे $27 ते $29 ची घसरण झाली आहे, तर चांदीत आणखी मोठी कमजोरी दिसून आली असून ती सुमारे 2% घसरली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने निवडता डॉलर आणि बाँड मार्केटकडे अधिक आकर्षित होत आहेत. याशिवाय अमेरिकेच्या 10 वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्येही वाढ झाली असून ती सुमारे 4.53% पर्यंत पोहोचली आहे. ट्रेझरी यील्ड वाढल्यास गुंतवणूकदारांना बाँडमधून अधिक परतावा मिळतो आणि त्यामुळे सोनेसारख्या व्याज देणाऱ्या मालमत्तेतून पैसा बाहेर पडतो.
आता पाहूया 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर। 1 ग्राम सोने 12,300 रुपये। 8 ग्राम सोने 98,400 रुपये। 10 ग्राम सोने 1,23,000 रुपये। 100 ग्राम सोने 12,30,000 रुपये। आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 4,000 रुपयेची मोठी घसरण झाली आहे। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर रुपया आणखी मजबूत झाला तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही होऊ शकतो। कारण रुपया मजबूत झाल्यास आयात केलेले सोने तुलनेने स्वस्त पडते आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारातील किमतींवर दबाव निर्माण होतो। याशिवाय भारताकडूनही एक सकारात्मक बातमी आली आहे। भारताचा आर्थिक विकास दर पहिल्या तिमाहीत सुमारे 7.8% राहिला आहे। यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे। मजबूत आर्थिक वाढ गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवते आणि परदेशी गुंतवणूकही आकर्षित होऊ शकते। आता गोल्ड संदर्भातील मोठ्या बातमीकडे वळूया। मिळालेल्या माहितीनुसार HDFC म्युच्युअल फंड आणि ICICI म्युच्युअल फंड यांनी मोठ्या गुंतवणूकदारांसाठी गोल्डमधील गुंतवणुकीवर काही निर्बंध लागू केले आहेत। 25 रुपये कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या मोठ्या गुंतवणुकीवर नवीन मर्यादा लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। HDFC ने हे पाऊल यापूर्वीच उचलले होते आणि आता ICICI नेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय मुख्यतः मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांवर परिणाम करणार असला तरी यावरून हे स्पष्ट होते की गोल्डमध्ये येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीबाबत फंड हाऊसेस आता अधिक सावध भूमिका घेत आहेत। बाजारातील काही तज्ज्ञांच्या मते हा निर्णय गोल्ड मार्केटमधील वाढती अस्थिरता आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असू शकतो। मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीचा निष्कर्ष काढायचा झाल्यास सोने आणि चांदी या दोन्ही धातूंवर सध्या दबाव दिसून येत आहे। अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारी, वाढते ट्रेझरी यील्ड, मजबूत डॉलर आणि मोठ्या गुंतवणूकदारांवर लागू करण्यात आलेल्या नवीन मर्यादा हे सर्व घटक मौल्यवान धातूंसाठी नकारात्मक वातावरण निर्माण करत आहेत। तथापि, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले गेले आहे। त्यामुळे अल्पकालीन घसरण म्हणजे सोन्याचा दीर्घकालीन कल पूर्णपणे बदलला आहे असे मानता येणार नाही। येणाऱ्या काळात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा, डॉलर इंडेक्सच्या हालचालींचा आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा सोनेचांदीच्या दरांवर मोठा प्रभाव पडणार आहे। त्यामुळे सध्या बाजारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि प्रत्येक महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवर लक्ष ठेवा। आता पाहूया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर। 1 ग्राम सोने 14,950 रुपये। 8 ग्राम सोने 1,19,600 रुपये। 10 ग्राम सोने 1,49,500 रुपये। 100 ग्राम सोने 14,95,000 रुपये। आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 4,000 रुपयेची मोठी घसरण झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून दर सुमारे $4,340 आसपास पोहोचले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे। मात्र भविष्यात डॉलर आणखी मजबूत झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते। उलट डॉलर कमजोर झाला तर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे। आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर। त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा एक महत्त्वाचा सल्ला आहे। जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी काळजीपूर्वक तपासणी करूनच खरेदी करा।
तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याचांदीवर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. हॉलमार्कमुळे सोन्याचांदीची शुद्धता ओळखता येते. तसेच हेही लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे होलसेल बाजारातील आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला 3% आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागू शकतात. आज 24 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्राम सोने 15,400 रुपये. 8 ग्राम सोने 1,23,200 रुपये. 10 ग्राम सोने 1,54,000 रुपये. 100 ग्राम सोने 15,40,000 रुपये. आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये ही मोठी घसरण नोंदवली गेली आहे.